रोहन उर्फ जॉन्टी अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चेंडूला फेकलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मीत पाटील तुमच्यासाठी खुश खबर आहे. निर्जा 11 तर निर्जा 11 नगर यांच्यापासून आपण जर विचार केला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रल्हाद पाटील एक मोठा धक्का, मोठा हादरा मात्र जॉन्टीने दिलाय. खर तर प्रयत्न करतायत. आज 2 दिवसामध्ये अगर कुठल्या संघाने अगर चांगली कामगिरी केली असेल ना तर यंग 11 आहे. म्हणजे शांत स्वभावाने मात्र क्रिकेट खेळतायत. मॅच हारतायत पण दुःख नाहीये. पण आज कुठेतरी नसीब त्यांच्याजवळ नाहीये. कारण चांगला टीम आहे, चांगली टीम आहे ती, नो डाऊट. जवान पाटील सारखा एक दिग्गज बॅटर त्यांच्यामध्ये आहे. प्रल्हाद बरेचसे आहेत असे, पण दिवस नाहीये. कालपासून आपण जीवन पाटीलजीशी आम्ही वारंवार वार्ता करतोय, पण कुठलंही दुःख नाहीये. असंच पाहिजे. माणसाने जीवनामध्ये हसत खेळत राहायचंय. सुख येतील, दुःख येतील जातील, परिस्थिती बदलतील. 2026 मध्ये आपली खरं तर स्थान नाही असं समजायचं. पुढचा 2027 पण येणार आहे. ही शेवटची स्पर्धा नाही आहे. नवीन बॅटर पंकज, चला स्पीडअप करा. हो, ऑप्शनला सफल झाले. लॅप शॉट खेळायचा होता, पण जॉन्टीनी कालपासून चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी पहिलं अर्धशतक ज्यांनी झलकावलं, नंतर आज मनीष हातोडा सिंग त्याने अर्धशतक झलकावलं. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जॉन्टी सज्ज आहे, पंकज पण सज्ज आहे. पहिला चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा काय चेंडू पेश केलाय. खरं तर या टायमाला पण बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकल्या जातात, ते पण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. प्रॅक्टिस झाल्यानंतर म्हणजे बेस्ट फिल्डरचा आपण किताब आपण जॉन्टीलाच देतोय. कारण प्रॅक्टिस, अच्छा दोघं फ्रेंड आहेत का? इथं मात्र काय घडलंय, संधी निर्माण झालेली आहे. काय मात्र साऊथ आफ्रिकन स्टाईल मध्ये मात्र झेल पकडलाय. फलंदाज आले आणि फलंदाज गेले. आज जॉन्टी आपण जर विचार केला तर चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं यंग 11चं अस्तित्व मला वाटतं जवळपास समाप्त झालेलं आहे, कारण एकही मॅच जिंकलेली नाहीये. आता नवीन बॅटर जवान पाटील. आता तुम्हाला जवान बनावंच लागणार आहे. दाखवून द्या. तर जवानजी पाटील एक शांत स्वभाव, एक हार्ड हिटर, आणि खरं तर डोक्यामध्ये आपण सातत्याने पाहिलं ना त्यांच्या बरफ असतो आणि तोंडामध्ये साखर असते. खरं तर हे 2 गोष्टी घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. कारण जेवढं तुम्ही गोड बोलाल, जेवढं शांत राहाल, तेवढं क्रिकेट तुम्हाला बरंच काही देईल. हेच क्रिकेटचं सूत्र आहे. बघा बरेचसे असे काहीच खेळाडू आहेत. बघा आकाश गणपत तारेकर हे नाव मोठं आहे आणि तो शांत असतो मैदानाच्या आतमध्ये. बघा उस्मान पटेल जेव्हा खेळतात तेव्हा शांत असतात, किंवा चेंडू अगर डॉट झाला तरी ते शांत असतात. आता काही बॅटर असे आहेत की बॅट आपटतात, हे करतात, तर ती चुकीची गोष्ट आहे. कारण गोलंदाज आहे समोर, तो पण प्रयत्न करतोयस ना. येस, शांत प्लेयरच रोल मॉडेल बनतात असे आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. हो, काय फटका सजवलाय, शॉट ऑफ द टुर्नामेंट, आणि चेंडू निघून चाललाय.
वन बॉल सीमारेषा पलीकडे मिळाल्या 4 धावा. बघा ही संयमी खेळली आहे. त्यांना माहिती आहे माझ्या रडार मध्ये चेंडू होता आणि तिथं कुठलाही खेळाडू नाही आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने वैष्णव भोईरच्या डोक्यावरनं चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, जिथं धावा मिळाल्या 4. पहिले षटक मात्र संपुष्टात. जॉन्टीने मात्र चांगलं षटक हाताळलंय. 2 विकेट घेतलेत आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. वेल जॉब जॉन्टी. चला नटराज 11 आपण अगोदरच ठरवा की षटक क्रमांक 2 कुठला असणार आहे, षटक क्रमांक 3 कुठला असणार आहे, षटक क्रमांक 4 आणि षटक क्रमांक 5. यस दोन्ही स्ट्राईक फलंदाज यंग 11चं, ज्यांनी मात्र यंग 11 साठी बरेचशा अशा पारी मात्र खेळल्यात. जवान आणि मीत. खरं तर ही जोडी अगर उभी राहिली ना तर कुठेतरी नटराजला एक धक्का देऊ शकते. पॉइंट टेबल हलवू शकतात. म्हणजे बघा जाते जाता आपण म्हणूया की थोडंसं पॉइंट टेबल गडबड करून जाणार. बघा आपण IPL मध्ये पण बघतो, जेव्हा जे शेवटचे संघ असतात ना स्टार्टिंगला 7-8 मॅच हरतात, पण एकदा ते जिंकायला लागले ना तर पुन्हा पॉइंट टेबलची मात्र दुर्दशा करतात. गोलंदाजी ट्रॅकवर या नावा गावाचा नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातला रायगड जिल्ह्यातला एक वेगवान गोलंदाज. काही उपाधी आहेत, बरेचसे उपाधी आहेत. कोणी जोफ्रा आर्चर, रफ्तार का सौदागर, स्पीड गन, म्हणजे बघा काय नाव आहेत त्यांनी कमवले. ती आलेली नाही आहेत, ती नावं त्यांनी कमवली आहेत. कशामुळे कमवली आहेत? कारण त्याच्या वेगाने. आणि बघा मायकल जी खरं तर 46 क्रमांक जर्सी. पदल ललित दाखवलं. बघा मीत एक टॉपचा फलंदाज आहे. आता खरं तर हातोडा सिंग कोणाला सपोर्ट करतायत, कालपासून एन्जॉय करतायत. दुपारचं सत्र आहे. खरं तर थोडासा उन्हाचा तडाखा मात्र लागतोय. पंचांना लागतोय, क्षेत्ररक्षकाला लागतोय, बॅटरला लागतोय, आमच्या कॅमेरामॅनला लागतोय. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जो पहिला चेंडू निधाव टाकला होता ना त्याची भरपाई स्वतः वैष्णवनीच केली. धावसंख्या झाली तीच म्हणजे 6 धावा. 2 विकेट माघारी परतलेत यंग 11 क्रिकेट क्लब नावेचे. बघा या टायमाला 40+ संघ नवीनच मात्र अवतरला, त्याच्यामुळे मॅचेस जास्त झाली आणि चांगली गोष्ट आहे. 40+ संघ जेव्हा उतरतो तेव्हा चांगली गोष्ट आहे. विजय दादा गुड आफ्टरनून. हा काय फटका सजवलाय, हुक केलाय आणि धावा मात्र बुक केल्यात 6. क्या बात आहे. नाव आहे मीत, ते पण कोंडा मारलाय या जोफ्रा आर्चरला. रफ्तार का सौदागर याच्यावरती हल्ला बोल. आणि षटकाराची गरज आहे सध्याच्या घडीला यंग 11ला. बघा नटराज 11 तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण यंग 11 कडे काहीच नाहीये, कारण ते बरेचसे मॅचेस हरलेले आहेत. पण ते बघा कसे मनाने खेळतायत. हो क्या बात है. शॉट ऑफ द टुर्नामेंट. काल आमच्या जसं विवेक बंधूंनी शॉट खेळला होता ना तोच ऍक्शन रिप्ले मात्र बघायला भेटला. तो चेंडू तीच जागा. यस मानवंदना दिलाय कॉम बॉक्सला. नाव आहे मीत. पूर्ण नाव काय? मीत पाटील. ओ क्या बात आहे. रवींद्र दादा यांचे सुपुत्र मीत पाटील. म्हणजे वडिलांनी जसं आपल्या नावागावासाठी क्रिकेट खेळलंय ना तसंच मात्र त्यांचे सुपुत्र तीच प्रथा मात्र जोपासत असताना मीत पाटील. थोडेसे मात्र इंजरी त्यांच्या मागे झाली तरी पण त्यांनी हार मात्र सोडलेली नाहीये. कडक बेधडक 2 षटकार. वैष्णव भोईरवरती हल्ला बोल. नाव आहे मीत पाटील. अजून एक गॅप मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूचा थांबवला जातोय. जॉन्टी आहेत तिथं. आज प्रत्येकाने 2 दिवसामध्ये चांगली मात्र खेळ दाखवला. बरेचसे
यस, चांगला क्रिकेट. बघा फुलर लेनचा चेंडू आहे, त्या फुलर लेनच्या चेंडूला मात्र मीत पाटील प्रत्युत्तर देतोय. नाही तर अन्यथा काही फलंदाज आहे की ते सन्मान देतात, पण हा तसा करत नाहीये, खोदून काढतोय. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. या टायमाला खरं तर पंचांनी सांगितलंय की थोडासा उचली घेतलेला चेंडू आहे, म्हणून नॉट आउट मात्र पंचांनी इशारा दिलाय. आणि चांगली मात्र पंचगिरी राजेंद्र घरत सर, एक दांडगा अनुभव आहे, स्वतः पहिला क्रिकेट खेळले आणि काही कारणापासून क्रिकेटशी दूर नाही आहेत, क्रिकेटशी अजूनही त्यांची नाळ जोडलेली आहे. पहिल्या ते क्रिकेट खेळायचे, आता ते क्रिकेटला जपतायत, पंच म्हणून कामगिरी करतायत. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, खेळाडूंनो, जेव्हा आपल्या घरी जसं आपण देवाला पूजतो ना सकाळी उठल्यावर, तसंच मात्र क्रिकेटमध्ये आपल्याला पंचांना त्यांचा जो डिसिजन येतो त्यांना ते मान्य करायचं आहे, कारण त्यांचा आदर करायचा आहे, त्यांचा रिस्पेक्ट करायचा आहे, कारण हे न्यूट्रल पंच आहे. बराच चेंडू नंतर मात्र निर्धाव चेंडू बघायला भेटलाय. उचली घेणारा चेंडू बॅकफुटला गेले, पंच केलाय. खेळाडू खरं तर मधीच झाड आहे मित्रांनो, म्हणून आम्हाला ते चित्र स्पष्ट दिसत नाहीये. फिल्डिंग झाली आहे. पुन्हा एकदा मीत पाटील, ज्या गावातला सर्वात कातील असं आपण म्हणूया, कातील फलंदाज, ज्यांनी 2 षटकार मात्र लगावले, तेच म्हणजे या नाव्याच गावातला सुप्रसिद्ध गोलंदाज वैष्णव भोईरवरती हल्ला केलाय. धावसंख्या झाली आहे 22 धावा, 2 विकेट त्यांचे माघारी परतलेत. मीत यांनी मात्र वैयक्तिक 8 चेंडूचा सामना केलाय, 17 धावांची बहारदार पारी पेश केली आहे, त्याच्यामध्ये 2 लांबच लांब षटकार. आणि आज या स्पर्धेचा उत्तम षटकार अगर बघायचा असेल ना तर RK लाईव्ह इव्हेंटला जा आणि या मॅचला रिव्हर्स करा. जवान पाटील फक्त एकच चेंडूचा सामना केलाय, त्यांनी सुद्धा मात्र चौकार मारलाय. रुची दादा गाणं ऐकला का, रसा रसा वाढे, मग नंतर रस्साच भेटणार आहे. या रस्सा आणि बटाटा फेवरेट, पण मोठं मन केलंय. एकदा रुचीदाराचं काम आवडलं असेल तर जोरदार ताल्या जाऊन द्या मित्रांनो. निस्वार्थ, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, आपल्या नावागावासाठी. बघा जेवायला सुद्धा जात नाहीये, त्यांना माहितीये माझं काम पहिलं नंतर जेवण. रुचिर सर, एक आवाज आला, बिर्याणी सांगितली काय, नाही ना? हा नक्कीच, म्हणून एक क्लोजर स्माइल दिली आहे रुचिर दादाने. चला जाऊया मॅचच्या दिशेने. डावखोळ गोलंदाज गौतम, सरळ बॅटने सरळ फटका मात्र बघायला भेटला. आज या जोडीने मात्र कमाल केली आहे, दोन्ही दिग्गज जोडी आहे. एकाकडे अनुभव आहे, दुसऱ्याकडे मात्र चांगला क्रिकेटचा खेळ आहे. तर काका आणि पुतणे असं आपण म्हणूया, कारण नावागाव म्हटलं तर बरेचसे नातेवाईक याच गावामध्ये आहेत, कोणी काका आहे, कोणी मामा आहे. हो बॅटची इनरेज बघा, आवाज आहे ना इथपर्यंत आला होता, म्हणजे बॅटचा स्विंग एवढा होता ना, तो बॅटचा कट होता ना, त्याचा आवाज पूर्ण ग्राउंडवर व्हायरल झाला. जबरदस्त गोलंदाजी करतायत, तेच म्हणजे गौतमजी गायकवाड. बघा जेव्हा आम्ही घरी असतो, जेव्हा आम्ही युट्यूब ओपन करतो, तेव्हा नावासंघ कुठेही मात्र मॅच खेळतो ना, एक गाव एक संघ, तेव्हा हे सर्व खेळाडू आम्हाला दिसतात. 16-33 समीकरण आहे, 16 चेंडू 33 धावा, एक अस्तित्वाची लढाई. हो बघा, शॉट ऑफ द टुर्नामेंट पुन्हा एकदा घुटना जमिनीला ठेकलाय आणि एरियल रूट मात्र दिले चेंडूला. चेंडू चाललाय नाव्या गावामध्ये, मिळाल्या 6 धावा. मीत पाटील, खरं तर वय वर्ष कमी आहे, फार कमी वयामध्ये या खेळाडूने आपलं नाव कमवलंय आणि मुख्य नावासंघामध्ये मात्र जागा मिळवली आहे. कशामुळे तर बघून घ्या, याचं जित जागतं उदाहरण आज या गाव कप 2026 मध्ये आपल्याला बघायला भेटते. अजून एक घुटना जमिनीला टेकलाय, आउटफील्ड फास्ट आहे, पण चेंडूला मात्र अडवलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, पण करण मात्र चांगला बॅकअप केलाय करण यांनी.
धावसंख्या पोचते 31च्या घरामध्ये. समीकरण आता आम्हाला सांगतील आमचे साथी गुणलेखक. 14 चेंडू आणि 25 धावा. काय मॅच रंगली आहे. नटराज साठी मात्र ही इम्पॉर्टंट मॅच आहे आणि यंग साठी पण इम्पॉर्टंट मॅच आहे. मला वाटतं या स्पर्धेचं पहिली जीत मात्र अगर जिंकले तर ते पहिलाच पॉइंट मात्र घेतील, कारण अस्तित्वाची लढाई दोघांसाठी आहे. एक पॉइंट टेबल मध्ये अकाउंट होण्यासाठी उत्सुक आहे आणि दुसरा म्हणजे स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी उत्सुक आहे. पण स्पॉन्सर आपण जर विचार केला तर सामना कोण जिंकणार आहे हा प्रश्न नक्कीच पडलाय, कारण वैष्णव भोई सारखा त्याचा अजून एक स्पेल बाकी आहे किंवा जॉन्टीनी चांगली गोलंदाजी केली आहे. यस, पॉइंट टेबल मी सांगेन ना ओपन होणार आहे. हो, काय चेंडू पेश केलाय ना, शेंडा ना दांडा. इथं मात्र या गायकवाडचा बुंदा असं आपण म्हणूया. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं तर कालपासून आणि आजपासून सर्व सामने आहेत ना लाजवाब झालेले आहेत. अशी एक मॅच आहे की जी वन साइड झाली, बाकीची सर्व मॅच कट टू कट. यंग कडे खरं तर काल स्ट्रेंजरनी जो कारनामा केला तिथून ते बॅकफुटला आले. म्हणजे परेशने जी कामगिरी केली होती 10 धावा डिफेंड केल्यानंतर तिथून यंग संघ मात्र बॅकफुटलाच गेला, पण आजच्या दिवशी ते फ्रंटफुटला आहेत. मॅच ऑन आहे मित्रांनो. हो, फटका फसलाय पण खेळाडू नाही आहे. खरं तर एका हाताने अटेम्प्ट मात्र करायचा होता पण चेंडू हातातनं सुटला आणि गोलंदाज थोडेसे नाराज आहेत. हातातनं मात्र चेंडू निसटला. 3 षटकाचा खेळ समाप्त. यंग 11नी मात्र धावा बनवत असताना 33 धावा या जोडीने मात्र कमाल केली आहे. चला, अगर बॅट्समॅनला पाणी पाजवायचं असेल तर पाणी तुम्ही द्या, कारण ह्युमिडिटी जास्त आहे. फक्त एक 5 मिनिटं असेल किंवा 2 मिनिटं असतील. आता समीकरण आहे 12-23. मॅच थोडीशी मात्र स्टॉप आहे, कारण थोडासा उन्हाचा तडाखा आहे आणि ऊन असल्या कारण बॉडीचं जे हायड्रेटेशन आहे ते कमी होतं. डिहायड्रेट मात्र बॉडी होते, तर जास्त पाणी पिणे. बघा, तुम्ही डॉक्टरकडे पण जाल ना तर तेव्हा उन्हाच्या टायमाला डॉक्टर तुम्हाला स्वतः म्हणणार आहे की पाण्याचा वापर तुम्ही जास्त करा, कारण आता मार्च महिना आल्यानंतर प्रत्येकाला पाणी हवा हवासाच वाटणार आहे, कारण पाणी हा जीव का प्राण. गाणं पण मस्त मात्र व्हायरल झालंय. गावागावामध्ये खुला मैदान, क्रिकेटपटूची आलिया खरं तर जान, आणि क्रिकेट हा जीव की प्राण. म्हणून मित्रांनो मी सांगतो ना की भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी जरूर आहे, पण आपण क्रिकेटला पसंती देतोय. 12 चेंडू 23 धावा आणि धावसंख्या झालेली 33 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज प्रनिल गायकवाड. परत काका आणि पुतणे मात्र एका संघामध्ये. दोन्ही गायकवाड आता चांगली कामगिरी करतील का, कारण काकाची बारी संपलेली आहे, आता पुतण्याची बारी आलेली आहे आणि पुतण्याकडे ती क्षमता आहे. कारण आम्ही युट्यूबच्या माध्यमातून मी अगोदर सांगतो की हा जो गोलंदाज आहे कमी वयाचा चांगली गोलंदाजी करतो, कारण त्याच्यामध्ये टॅलेंट आहे. अनुभव नाही आहे पण टॅलेंट आहे. कमालाची गोलंदाजी. हो बघा, मी का सांगितलं, कारण या पठ्ठ्याने ना जेव्हा नावागाव एक गाव एक संघामध्ये खेळतो ना तर सर्वप्रथम यांनी या मेन संघामध्ये जागा बनवली आहे आणि 11 मध्ये जागा बनवणं खाऊ गोष्ट नाही आहे. तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो, तुमचं नाव रूपामध्ये यायला लागतं, तुमची प्रॅक्टिस, तुमची मेहनत जेव्हा तुमची रंगात आली ढंगात आली तर तुम्ही प्लेइंग 11 मेन संघामध्ये तुम्ही मात्र नक्की दिसणार आहात. म्हणून पहिला चेंडू त्यांनी वेगवान टाकला, खोलवर पद्धतीचा टाकला. जवान पाटील सारखा दिग्गज बॅटरला पहिल्या चेंडू मध्ये शांत ठेवलंय. हो, पुन्हा एकदा मिस टाइम झाला. पॉइंटला मात्र एक दर्जेदार जबरदस्त क्षेत्ररक्षण. कोण आहे? काल भडकलेला
विनायक भाई चांगली मात्र क्षेत्ररक्षण विनायकच्या माध्यमातून. आणि काल विनायक दादानी मात्र मॅन ऑफ द मॅच घेतला शेवटच्या मॅच मध्ये, कारण हॅट्रिक विकेट त्यांनी मला वाटतं संपन्न केली होती या स्पर्धेची. तर अजून विनायककडे पण ऑप्शन आहे, कारण नटराजकडे, कारण काल त्यांनी चांगली ओव्हर टाकली आहे. आणि जेव्हा आपल्या संघामध्ये कुठलाही गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना, तर मी कॅप्टनला एकच मेसेज देईन, त्याचा विचार करायचा आहे. 10 चेंडू 22 धावा. मीत पाटील एक मोठं नाव आहे या नावा गावामध्ये आणि या नावा नगरीमध्ये, नावा पंचकृषीमध्ये. मी त्यांनी वैयक्तिक 12 चेंडूचा सामना केलाय, वैयक्तिक 27 धावा मात्र कुठल्या, त्याच्यामध्ये 3 षटकार, ते पण लाजवाब. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज आहे. हो, काय चेंडू पेश केलाय. अगर या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर ताल्या नक्कीच झाल्या पाहिजे, कारण वय वर्ष कमी आहे. कॅप्टननी भरोसा दाखवलाय, भरोसा मात्र तोडणार नाहीये. पण अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. भले 3 चेंडू गोलंदाजीच्या नावी राहिले आहे, पण हे 2 बॅटर सुद्धा कमी नाही आहेत. एक तर जवान पाटील आहे, दुसरे आहेत, आपण जर विचार केला तर चर्चेचं नाव आहे मीत पाटील. म्हणून महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला 3 गोष्टी ऍक्टिव्हेट आहेत. सर्वप्रथम क्रिकेट, दुसरं म्हणजे बैलगाड्या शर्यती, आणि तिसरं म्हणजे पाटील हे नाव. पुढचा चेंडू, हो, पदललित दाखवलं, चेंडूला धाडलं, वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं मीत पाटीलचा ब्रँडेड षटकार. बघा, आम्ही जशी कमिटमेंट केली ना, 3 चेंडू गोलंदाजाच्या नावी राहिले, आपण 3 चेंडू फलंदाजाच्या नावी नक्कीच राहतील, आणि तसंच घडलं. गोलंदाजांनी केली चुकी, आणि जेव्हा ही फुलटॉस बॉल पडलाय ना, तर तिथं मॅचचा कार्यक्रम मात्र रंगारंगी आपल्याला बघायलाच भेटलाय. 8 चेंडू 16 धावा. काय बॅटिंग करतायत. हो, अजून एक प्रॉपर कनेक्शन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडूला बाहेर फेकलंय सीमारेषा पलीकडे. नाव आहे मीत पाटील. स्वतःच 44 धावा स्कोर कार्ड वरती. बघा, यंग 11 कालच्या दिवशी बॅकफुटला होता, पण आजच्या दिवशी फ्रंट फुटला आलाय. पॉइंट टेबलची वाट लावायची आहे, हेच त्यांचा एम आहे, कारण एकही सामना जिंकलेला नाहीये. नटराज संघ पण थोडासा टेन्शन मध्ये आहे, कारण त्यांना पुढे जायचं आहे, पण त्यांना पुढे जाऊन देत नाहीये हा यंग 11. 7-12 7-12. बघा, 7-12चा उतारा असं आपण म्हणूया, मॅचचं समीकरण आहे 7-12. आणि मीत वैयक्तिक त्यांच्या 37 धावा त्यांनी कुठल्या, त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकार, 1 चौकार. अजून एक बाबा 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 बाबा, केवढा मोठा छक्का. पप्पा किती खुश आहे, पप्पा किती खुश आहे. घरी रात्री आल्यानंतर मटण भेटणार आहे दादा तुला. धावसंख्या झालेली आहे. यंग 11 धावा, 50 धावा पूर्ण झाल्या. जोरदार ताल्या जाऊन दे. आता समीकरण आहे 6-6. क्या बात आहे. पण दादा, मीत पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे पुन्हा एकदा. रवींद्र दादा स्ट्रेंजर मध्ये का नाहीये, मीत पाटील स्ट्रेंजर मध्ये का नाहीये, हा प्रश्न पडलाय. म्हणजे खेचला गेलाय. प्रदीप पाटिल जी, ये क्या किया. चलो, जो भी किया अच्छा किया. 6 चेंडू 6 धावा. काय सामना रंगलाय, पैसा वसूल मॅच. शेवटचं षटक कोण आहे. भूषणजी भोईर.
भूषण भोईर तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण थोडासा तुम्ही बॅकफुटला नक्कीच आहात, पण तुमच्याजवळ पण तो दांडगा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा. भूषण एक मोठं नाव आहे या नावागावाचं. 6 चेंडू 6 धावा. मीत पाटील काय फलंदाजी करतोय, वन मॅन आर्मी, एकतर्फी मात्र किल्ला लढवतोय. 43 धावावरती वैयक्तिक खेळतोय, पण जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. आणि मेन गोष्ट स्ट्राईक वरती जवानजी पाटील आहेत, जो षटकार मारून सामना संपू शकतो. आता भूषण आणि जवान यांच्यामध्ये ही लढत असं आपण म्हणूया. हो, फटका फसलाय आणि भूषणने पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलाय. का नाही ट्विस्ट. चला स्पीडअप करा यंग 11, लवकर बॅट्समॅन पाठवा. जवान सर प्लीज थोडस आम्हाला मदत करा, थोडस कॉर्पोरेट करा, कारण स्पर्धा आपल्या गावाची आहे, अभिमानाची आहे, सन्मानाची आहे. खरं तर आपण जर विचार केला तर स्पर्धा जिंकल्यानंतर कॅश प्राइज नाही आहे, पण जो मान आहे ना ट्रॉफीचा तो मात्र भेटणार आहे. आणि जो मान घेतो ना तो सन्मानाने मात्र वर्षभर मात्र क्रिकेट खेळणार आहे. जवान आणि मी त्यांची पार्टनरशिपचं आपण विश्लेषण देऊया. आमचे साथी गुणलेखक आम्हाला सांगतायत 49 धावा मात्र त्यांच्यामध्ये झाल्या आणि ते निर्णायक दादा आहेत, निर्णायक. बॅटरला एवढा टाइम का लागतोय, नक्कीच मैदानात न देतोय ना. हितेंद्र भाई लवकर या. आता हितेंद्र भाईची आपण हाईट अगर जर विचार केला तर हा बुर्ज खलिफा आहे नावा गावाचा. तर मैदानाच्या आतमध्ये हितेंद्र भाई नावा गावचा बुर्ज खलिफा, ऑइल टर्मिनलचे मॅनेजर. बघा आम्हाला इतकंच त्यांचे पाय केवढे मोठे आहेत बघा, क्या बात आहे. खरं तर गॉड गिफ्ट आहे, देवाचा आशीर्वाद आहे, कारण अशी बॉडी कोणाला सर्वांना भेटत नाहीये. हो, हे काय घडलं भूषण दादा, टप्पा पडल्यानंतर चेंडूनी पण चेंडूनी वळण घेतलं आणि निर्धाव चेंडूची सांगता. भूषण सांगतोय मॅच अजून संपलेली नाहीये, मी जिंकलेलो नाहीये, तुम्ही जिंकलेलो नाहीये. 6 धावा बनवायच्या आहेत, भले 6 चेंडूमध्ये 6 धावा होत्या. वेल डन भूषण दादा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, दादा लवकर या, वेलेचं बंधन आहे, अजून 4 मॅचेस खेळवायचे आहेत. पाटीलच आहे ना, आकाश पाटील. खरं तर थोडीशी कॅश त्यांनी ड्रॉप केली होती आणि त्याचं भुगतान सुद्धा मात्र भोगावं लागलं होतं. म्हणून आकाशच नव्हे तर बरेच खेळाडूंनी कॅचेस ज्यांनी सोडल्यात ना त्यांनी मॅचा सोडल्याच मित्रांनो. पण काय कम्मालीची गोलंदाजी. नाव आहे भूषण, 2 चेंडू मध्ये 2 विकेट. हो, फटका सजवलाय, गॅप मध्ये आहे, आउटफील्ड फास्ट आहे, जर्देदार क्षेत्ररक्षण. कारण आता स्ट्राईक एंड वरती मीत पाटील 3 चेंडू 5 धावा. पण भूषण दादाची गोलंदाजी आवडली असेल तर ताल्या नक्की झाल्या पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी, 3 चेंडू 5 धावा. मला वाटतं अगर हा सामना जिंकला तर मॅन ऑफ द मॅच एकच चेहरा, एकच नाव डोळ्यापुढे आहे, तेच म्हणजे मीत. आणि नटराजच्या माध्यमातून आम्ही ठरवू. यस, चला भूषण दादा स्पीडअप करा, कारण एक असा बॅटर आता स्ट्राईक एंड वरती आलाय जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे. गावदेवी संघ खरं तर एकदम बारीक नजर आहेत या मॅच मध्ये, म्हणजे प्रत्येकाचं लक्ष आहे या मॅच मध्ये.
चला जास्त वेळ घेऊ नका दादानो प्लीज. नटराजने अगर हा सामना जिंकला तर चित्र स्पष्ट होणार आहे. हो काय फटका सजवलाय. नाव आहे मीत पाटील. या नावाचा सर्वात कातील बॅट्समॅन मीत पाटील. बघा गावदेवी जसं आम्ही नाव घेतलं होतं आणि बघा तिथं काय घडलंय. यंग 11 नावा पहिली जीत 2026 मध्ये पॉइंट टेबल पूर्ण हलवून ठेवलंय. चला आता मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. 17 चेंडूचा सामना केला. 49 धावा कुठल्या आणि पूर्ण मॅचचा जीतजी जे आपण प्राइस रक्कम लावली होती 2000 रुपयाचं कॅश प्राइस सामना जिंकल्यानंतर तर यायचं आहे. आता मी थोडासा रजा घेतोय, थोडासा आराम घेतोय. मी मायक्रोफोन